जय सियाराम. खाल्लाकड पेरू खुरपायला चालू होता आणि खूप सारं गवत निघलेलं होतं म्हणून गवत घेऊन इकडं आले बघा 5ला. आणि यांचा पण फोन आलेला होता की गवत घेऊन ये धारा काढायला. आणि गटुडं टेकवलं तोपर्यंत बघा मुंग्यांनी इतकं तोडून घेतलं पायाला, भरपूर मुंग्या चावल्यात. थोडासा आराम करावा म्हटलं कारण लांबून गवत आणलेलं होतं. आणि गटुडं आणल्यामुळं मान खूप जास्त अवघडली होती. मामांचं चाललं होतं गाई बांधायला पाणी दाखवून. चला म्हटलं मामांनी पण आपण थोडीशी मदत करावी. इकडं मामांसोबत म्हटलं चला गाई ती बांधून घ्याव्यात, परत धारा काढता येतात. हे बार्शीला गेलेले होते, काय काम होतं कोणास ठाऊक, मला काय म्हणले नाहीत. मी चाललो, फक्त फोन आला धारा काढायला जावा म्हणून. मंडळी 5 वाजलेले बघा, 5:30 झाले तर. आणि ऊन इतकं कडक पडलंय बस विचारूच नका. दिवसभर तर इतकं ऊन लागायला लागले. आम्ही आता पिरू खुरपत आहो, मी आणि मम्मी. आता खुरपिताच मी इकडे आले कारण धारा काढायच्या होत्या. आता मामांनी गाई ती बांधलेले आहेत, मी पण त्यांना बांधू लागले. आणि आता मला करायचा चहा, छान असा काळा चहा करायचा, प्यायचा आणि परत धाराला लागायचं. आणि ऊन तर बघा खूप ऊन पडलंय, पण काय चहा आता प्यायचा म्हणजे प्यायचा. आता टाईम झाला आहे चहाचा. ऊन असो पाऊस असो चहा 5-5:30ला लागतोच. आणि धाराला पण खूप सारी एनर्जी येते, रानात काम करून खूप एनर्जी जाते. आणि उन्हानं पाणी होतं म्हणून आली बघा मी घरी. आता छानच आम्ही चहा पितो. मामांनी पण म्हणलं या कारवडी बांधायला लागली ती, कारवडी बांधून येते ना ती पण चहा प्यायला. हात म्हटलं मला पण चहा झाल्यानंतर तुला म्हटलं तू चहा करून दारा ती काढून झाल्यात बघा. आणि आता आम्ही चला गावाकडे जाण्यापूर्वी आपण ती चहा करून द्यायचा असतो. मग अशी आमचा झाला काळा चहा, परंतु आता म्हशीच्या ती धारा काढलेल्या आहेत. आणि आमच्यात म्हशीचं दूध खात होतं आम्ही, त्याच्यामुळं आता म्हशीचं दूध न्यायचं आणि छान असा दुधाचा चहा करायचा. मामाचा आणि ह्यांचं चालले बघा घासात मध्ये टाकायला. आणि इकडे छान असा दुधाचा चहा केलाय. तर या मग सर्वजण छान असं चहा प्यायला. इकडं मग माझा चहा ती झालेला आहे. टॉमीनी कुठे गेली दिसाना गेली. टॉमीनी म्हणून तर नाव घेऊस तर टॉमीनी हजर. तर असा होता मिनी ब्लॉग. जय सियाराम.